नमस्कार मंडळी, आज आपण आलो आटपाडीच्या शेळी मेंढी बाजारामध्ये. आज शेळ्यांचं रेट वगैरे काय आहे हे जाणून घ्यायचं असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपले शेळीपालन या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, आज आपल्याला या बाजाराची सैर घडवून देतो. चला या माझ्या पाठीमागे. अरे दादा नमस्कार. नमस्कार. हे दोन पैलवान आहेत का आपले? दोन पहिलवान आणले बरं. ती नाही ती तिकडे आहे. तिकडे काय हा, ते बांधलेले काय? कुठल्या जातीचा आहे दादा? का साधा आहे आपला? एक दिशे एक बिठल आहे. हा बिठल आहे. हा बिठल आहे. बिठल आहे. काय सांगतो याचं? याचं सांगितलं 35. 35,000. हा याचं बी 35 सांगितलं. याचंही 35,000. अंदाजे वजन किती असेल याचं? वजन तरी भरल 65 भरल. 65 पत्र भरेल होय. वजन. कितीला द्यायचं आपल्याला? हे फायनल 30 ला द्यायचा आणि 32 ला द्यायचा. फायनल. फायनल. आजच्या बाजारात फक्त बोकाळ दिसतील जरा जास्त. बोकडी जास्त येईल. बरं जरा नंबर सांगतो ना. 35 नंबर सांग. 70 28 51 72 62. 72 62. ठीक. काय सांगितलं शेळीचं? 17 गाब आहे का? 2 महिने अवघ्या दोन उघड तुम्हाला सांगा तसलं पाचवागिरी करायची. बस वगैरे नाही. 2 महिन्याची गाब आहे. शेळी चांगली आहे की? किती वेळ त्याची आहे शेळी अंदाजे? चौथी आहे त्याची आहे काय? हे दोन्ही ही गाभण आहे आणि हे कडे सडीच काय सांगितलं तुम्ही? कडीचं नाव आणि तिचं 16. 16,000. ती गाब आहे का? हा, ही झाल्या. हे झाले. ए, काय सांगितलं? 15 एखादी यात झाले काय? झाले. यात झाले ना? तर आता सडी आहे काय? सडीचं 15 सांगताय का? गाब बीप नाही गेलं ना? गास गेले. गाब गेलं. 17 सडी आहे काय? सडीचं 17,000 सांगताय. हे चौथं 5 4 5 येतं झाली ती का? होय 5 येत आहे. शिळीचे शिंग वगैरे लांब 17,000 रुपये सांगतात. असू दे रे. ह्या शिळीचं काय सांगितलं? शिंग मोडलंय का शिळीचं? बरं. ह्या शिळीचं काय सांगितलंय? सडी आहे का? सगळ्या सड्याच आहेत का? सड्या शेळीची किंमत 10,000 रुपये. शेळीचं गाब आहे. हे झाल्या का? 2.5 महिन्याची गाब आहे. पाठीचं काय सांगितलं? 7,000. तारीख आहे. म्हणूनच किंमत घरची 4 आणि 5 येत नाही मग चालत. काय सांगताय ह्या शेळीचं? 18 सडी आहे का गाब आहे? साडी आणि ती तिथं बोकड होतं दिलं बोकाळ इकलं. मग तिचं काय सांगताय? 9.5. 9.5. ही आता किती आहे हो? आता बोल आहे की मी सांगो हे तुम्ही आता 17,000 म्हणताय म्हणजे 18 म्हणताय. 17 नाही 18,000. सड्या शेळीचं तर 18,000 सांगितले बाबाने. शेळी आहे की तसं नाही शेळी आहे नाही टाक. जोडीच 15. जुडीची 15. हिच बोट काय खाली काय आहे? पाट आणि शेळीचं मिळून 15,000 सांगितले. ह्याचं काय सांगितलं शेळाचं? 18,000 सांगितलं. 9,000. गाब आहे ती काय? दोन एक महिने झाले. दोन एक महिने झाले तर गाब नाही. आपल्या शेळीचं 13 कुठल्या जाती शेळी आहे दादा? काय तर राहिली दुगर मध्ये. हा दुगलमध्ये आहे काय? जर शिंग वगैरे वाकडे आहेत म्हटलं 13,000 सांगता तुम्ही. किती वेळ येतात अंदाजे? दुसऱ्याच आहे. तिसऱ्याच आहे. बोकडं इकडे बोकडे सडी आहे काय? चढे. गाब बीप नाही ना? आता गाव महिनाभर गेले लबाड लबाड नाही त्याच्यात काय चूक नाही. कर इकडे बोकडं. खालची करड इकडे येते आणि शेळी अशी कासला वगैरे चांगली आहे शेळी. कितीला द्यायची लास्ट आपल्याला? बोला भाऊ तुम्ही. हा 9,000 रुपये. दोन भाऊ मिळते शेळी. तुम्ही 13 सांगितलं. तुम्ही का मागू मागू त्याला किती? राहिले चला बोला ना तुम्ही मग. 12.5 जाऊ दे तुमचं. 12,500 म्हणतात. 15,000 रुपये 15,000. सडी आहे काय? साडी कितीपर्यंत द्यायची आपल्याला? आपल्याला 14 मध्ये तर आपला व्यापार आहे. हा हे पर जरा नंबर सांगता का आपला? 82 हा 34 95 15 52 प्रत्येक बाजारात असतात. प्रत्येक बाजार त्या शेळीची काय खोट पेट बेद असली तर मान ववाद असली तर माघार घेणार. माघार घ्या ना. नाव सांगता का आपलं? संजय अर्जुन गाव अर्जुनवाडी. अर्जुनवाडीचे आहेत बघा व्यापारी. शेळी चांगली आहे, क्वालिटीची शेळी आहे. लास्ट आपल्याला कितीला शेळी द्यायच्या मला? 14ला. त्याच्या खाली नाही. कोणीतरी म्हणला 13.5 देता का 13 देता का म्हणतात. 100-200 कमी करून देऊ की. म्हणजे लोकांचा सन्मान ठेवणार. माती महिन्यात गाप आहे. 4था महिना चालू आहे. पहिला रोज आहे काय? हो पहिला. काय सांगितलं? ते सांगितलं 20,000 रुपये. 20,000. हो
पाठराचं खाली उचलून बघा कसं शास्त्राला कसे आहे. शास्त्राला बघू कशा आहे. ठीक आहे, शास्त्राला बी चांगली आहे. किती द्यायचे लास्ट म्हणा की बोला की. तुम्ही मला का सांगितली मी किंमत आपण व्यापार करताय का? नाही वापरताय का घरची नाही घरचीच आहे सगळी. 20,000 सांगता तुम्ही. 13,000 रुपये देतो. 18,000 रुपये 18,000 रुपये मग होत नाही. 13,000 रुपये देतो. काय सांगितलं दादा शेळीचं? 18 साडी आहे काय? खाली बोकड आहे. 15 दिवसाचं बोकड आहे खाली. 18,000 रुपये शेळी. किती वेळात आहे शेळी आहे? 4 येतो झाली ती आणि 18,000 रुपये चालतंय. काय हे काय आहे? हिला खाली काय नाही. शेळी गाव आहे का? सडी शेळी आहे. किती वेळात आहे दादा ही? दुसऱ्या त्याचे 15,000 सांगितले आता शेळीचं. शेरडाला आज किंमत आहे आज 7,000 फक्त बोकडांचा जास्त दिसतो. हा कडक बाजार आहे. ते काय आहे? काय सांगितलं? 22,000 बोकडाचं सांगितलंय बघा. कितीपर्यंत द्यायचं आपल्याला लास्ट? 21 पर्यंत द्यायचं आहे. 21 पर्यंत द्यायचं आहे बघा. ही शेरड आहे ती सांगते. शेरडांचं काय सांगतात दादा? 25,000 सड्या शेळीचं. आज किती वेळ त्याचे? तिसऱ्या त्याचे सड्या शेळीचं 25,000 सांगतो. गाब बीप गेल्या का? नाही नाही गेली ना? पिल्ली होती इकली पिली होती. त्याचं काय सांगतोय? बर चालतंय. हे आपला छोटा शेतकरी आहे. हा ते चला पनीरची शेळी घ्या ते बघू. काय सांगत आता शेळीची? बोकडायची पाठ बोकड खाली किती बोकड आहे ती? या दोन दोन एक पाठ एक पाट आणि एक बोकड. 2 आहे ती. किती वेळ त्या शेळी आहे ताई? हे चौथ्या त्या शेळी आहे. बरं किती सांगत तुम्ही लास्ट? कितीला द्यायचे आपल्याला लास्ट? लास्ट द्यायचे 26-27 पर्यंत 26-27 पर्यंत द्यायचे. खाली पाट बोकड आहे. चालते बघा. शेळी चांगली क्वालिटी आहे. खाली पाट बोकड आहे. 1 महिन्याभराची आहे का पाठ? 15 दिवसाची पाठ राहते. चांगली शेळी आहे. एक नंबर शेतकऱ्याची शेळी आहे ती. अतिशय चांगली आहे शेळी. सांगत शेळीचं सडे आहे का गाब आहे? हे झाले का? 4.5 महिन्याची गाब आहे. ते 20,000 सांगले. शेळी दणकाट आहे एकदम. शेळी एकदम फर्स्ट क्लास आहे. अतिशय क्वालिटीला चांगली शेळी आहे. एक नंबर शेळी आहे. ए मित्रा काय सांगितलं त्याचं? 12.5 सडे आहे काय? महिना झाला का आपण आहे म्हणजे गॅरंटी कमी आहे का आपण शेळीची? चालते. हे शेळ्यांची क्वालिटी चांगली आहे. हे व्यापारीच आहेत असं वाटतंय मला. काय सांगताय दादा शेळीच्या? 2 पाठ आहे त्या 2 पाट आहे त्या. काय सांगताय शेळीच्या? 25,000 खाली 2 पाट आहे ती. अतिशय चांगली शेळी आहे. हे मित्रा काय सांगितलं शेळीचं? तिकडे पुढे गिराय काय? शेळी बी चांगली आहे. शेतकऱ्यांचा माल आहे. चला पुढे बघूया. अण्णा काय आहे शेळीचं? 12,000 सडी आहे. हो सडे सड्या शेळीचं 12,000 सांगितलेलं आहे. ही बी शेरड चांगल्या क्वालिटीची आहेत. आज बाजारामध्ये शेळ्यापेक्षा बोकडांची जास्त आलेले आहेत. जिकडे तिकडं गर्दी फुल आहे आज बाजारामध्ये. काय सांगितलं अण्णा? 10.5 शेळीचं काय सांगितलं? 16,000 सांगताय. हा. तुम्ही मागितली का अण्णा? 11,000 बोला. काय म्हणता तुम्ही? 15.5 बोला तुम्ही मला. करा व्यवहार द्या नोट. या 11.5 काय होते 11.5 किती पत्र होते तुमचं? 15ला काय बोलताय? हो सडी शेळी आहे. चालतंय. या जरा पुढं या शेळीचं काय सांगितलं अण्णा? 11,000 रुपये. 11,000 रुपये सांगता शेळी. कुंडीत बुचडे गाव गाव पलूस. आपला व्यापार आहे आणि आपले घरी काय फार्म वगैरे शेळ्या घरी आहेत का? आहेत. त्या शेळ्या जर आपल्याला द्यायच्या म्हणलं बर तर कुठल्या खात्रीशीर देणार? खात्रीशीर देतो तुम्हाला. काय शेळी प्यायला लागली तर काय करणार? परत घेणार. कागद वगैरे खायला कसरं खायला परत घेणार की. बरं काय सांगा शेळीची किंमत या? तिचं 22 सांगितले. तिचं 22 सांगितले. किती दिवस बाकी आहेत? 15 दिवस बाकी आहे. 15 दिवस बाकी 15 दिवस आहेत. बाकी काय कमी जास्त होईल का? होणार की. कितीपर्यंत देणार लास्ट? काय 20 पर्यंत देऊ की. एखादा 19 पाहिजे बांधला तर द्यायची मग काय पर्याय नाही. हो एखाद्या शेतकऱ्याचा मान सन्मान ठेवणार. हो जर आपला नंबर सांगता का? फोन नंबर माझ्या नंबर नाही. फोन नाही. हो तुमच्याकडे फोन नाही, नंबर नाही.
16,000 सडी आहे का सडी आहे सडी शिडी आहे 16,000 सांगताय का चालतंय 22 सांगतो दादा हे झाले का दादा आठवडाभर राहिले का बाकी 10 दिवस 22,000 सांगितले ना चालतंय नमस्ते काय सांगितलं शेळीचं शेळी 12.5 सांगितलं. शेळी गाव आहे का सडी आहे गाप गेलेली आहे सडीचा सडीच आहे 12,500 सांगितलं किती वेळ येतं त्यांना तरी 3 येतं झाली हे चौथ्या येताला आहे का शेळी बघू आपण कासाला वगैरे शेळी एक नंबर आहे शेळी चांगली आहे. अतिशय चांगली शेळी आहे ना बोकडाचं काय सांगताय तुम्ही बोकडांचं एकाच तांबड्याचं काय सांगताय 19 आणि त्या काळ्याचं 17 बरं तांबड्याचं किती द्यायचं हा 19 सांगता तांबड्याला 19 आहे का बोकड सांगा तुम्ही हा अजून हा 10,500 10,500 18च्या आत नाही ओके चालतंय